अथ श्री साई सच्चरित अध्याय 33वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता नमो संत सज्जन, होता जयाचे कृपावलोकन, तात्काळ पातक पर्वत दहन, कलिमल दाक्षालन जोकडे, जयांच्या उपकरांशीच्या राशी फिटतीन, जन्मजन्मांतरासी सहज बोलणे हितोपदेशी, परम अविनाशी सुखदाई, हे आपुले हे पराचे, नाही जयाचे चित्तास ठावे, भेदभावावृत संस्कृतीचे उठावे, मनी नुमटावे जयांचे, पूर्वीला अध्यायी जाहले श्रवण, गुरु गरिमेचे अंश निरूपण, आता ये अध्यायी श्रोते जन, परिसा की महिमा नवदीचे, माग मागोनी दक्षिणा घेत, दिना दुबळ्यांस धर्म करीत, उरल्याच्या मोळ्या खरेदीत, ढीग रचवित काष्टांचे, तया शुष्क काष्टांप्रत सन्मुख धुनी माझी होमित, तयांची राख होई जी अमित, उदिती ओपित भक्तांस, शिर्डीहुनी गावी परतता, बाबांपाशी रजा मागता, उदी देण्याचा परिपाठ होता, उठावे हे समजता भक्तांस, किंबहुना आणा उदी म्हणता, खरी अनुज्ञा झाली आता, म्हणून ज्याचे त्याचे चित्ता, परताया उल्हासता वाटतसे, तैसेच शिर्डीत वास्तव्यसता, माध्यान्नी आणि सायंप्रातः, बाबा कोणासही उदी न देता, रिक्त स्थान पाठविता, हाच प्रत्ययी होता क्रम, परित्या उदीचा काय धर्म, मशिदीत धुनी का अविश्रम, काहा उपक्रम नित्याचा, विभूती दानी मनोगत, बाबा काय सुचवित, हे दृश्य सकळ विश्वांतर्गत, राख हे निश्चित मनी उमजा, देह ही पंचभूतांचे काष्ट, भोग भोगावया अविशिष्ट, भोग सरता पडेल निश्चेष्ट, होईल स्पष्ट ही राख, तुमची माझी हीच स्थिती, तियेची तुम्हास व्हावी स्मृती, अहर्निशये मजही जागृती, तदर्थ विभूती देतसे, अखिल विश्व माया विजृंभित, ब्रह्मसत्य ब्रह्मांड अनुृत, याची खूण ही उदी सत्य, निश्चितार्थ हा माना, येथे नाही कोणी कुणाचे, दारा पुत्र मामे भाचे, नग्न आलो नग्न जायाचे, उदीही याचे स्मारक, उदीचे या केलिया चर्चन, आधी व्याधी होती निरसन, परिया उदीचा तत्वार्थ गहन, विवेकपूर्ण वैराग्य, देववेल ती देऊनी दक्षिणा, साधाया प्रवृत्ती वैराग्य लक्षणा, पुढे मग निवृत्ती वैराग्य खुणा, कळतील आपणा हळूहळू, आले जरी वैराग्य हाती, विवेक जरी नाही संगती, तरी तयाची होईल माती, म्हणून विभूती आदरा, विवेक वैराग्यांची जोड, तीचही विभूती, दक्षिणेची सांगड, बांधिल्या विण भवनदीची तड, अति अवघड लागाठावया, लहान थोर दर्शना येत, चरणी बाबांचे होऊनी विनित, जेव्हा जेव्हा माघारा जात, विभूती देत त्या बाबा, मशिदीत नित्याची धुनी, अक्षयी प्रदीप्त निशिदिनी, त्यातील मूठ मूठ रक्षा देऊनी, बाबा बोळवणी करीत, प्रसाद म्हणून रक्षा देत, निजांगुष्टे निढळा फासित, सवेची तो हस्त शिरी ठेवित, कल्याण इच्छित भक्तांचे, रक्षा विभूती आणि उदी, शब्द तीन परीक एकार्थवादी, हाची प्रसाद नित्य निर्वधी, बाबा अबाधित वाटित, संसार आहे उदी समान, हे एक या उदीचे महिमान, येईल ऐसा एक दिन, मनी आठवण ही ठेवा, कमलदल जलसमान, नश्वर हा देह होईल पतन, म्हणून त्याचा त्यागा, अभिमान उदी प्रधान वादावी हे, सकळ विश्वाचा हा पसारा, राख रांगोळी सम निर्धारा, करा जगन्मिथ्यात्व विचारा, सत्यत्वात हारा उदित, उदी म्हणे म्हणजे केवळ माती, नामरूपाची अंतिम गती, विचारंभण विकार जगती, मृतिके प्रतिती सत्यत्वे, स्वये बाबा ही प्रेमात येता, ऐकिले आहेत गाणे गाता, त्यातील चुटका उदी पुरता, परिसिजे श्रोता सादरता,
रमते राम आयोजी आयोजी उदिया की गोनिया लायोजी लागता मनाची लहर होनिया हर्ष निर्भर इतुकेच द्रुपद वरचे वर अतिसुस्वर म्हणत ते सारांश ही बाबांची दुनी प्रचवली कितिक उदीच्या गोणी नाही गणाया समर्थ कोणी परम कल्याणी ही उदी परिसोनी उदिदान गृह्यार्थ तैसाच परमार्थ आणि भावार्थ पुसती श्रोते शुद्ध स्वार्थ योगक्षेमार्थ उदीचा उदीपोटी हाही गुण महती कैसी वाढेल याविण साई परमार्थ मार्गीचा धुरीण स्वार्थ साधून परमार्थ दे या उदीच्या योगक्षेम कथा सांगू येतील असंख्याता परित्या कथितो अतिसंकलिता ग्रंथ विस्तरता वटाळावया एकदा नारायण मोतीराम जानी हे जयांचे उपनाम ब्राह्मण औदिच्य गृहस्थाश्रम वसती स्थळ नाशिक तैसेच बाबांचे आणिक भक्त नामे रामचंद्र वामन मोडक हे नारायणराव तयांचे सेवक भक्त भाविक भावा बाबांचे सवे घेऊन मातोश्रिते बाबा जय देहधारी होते नारायणराव जाहले जाते दर्शनाते बाबांच्या तेव्हाच आपण होऊन तिथे बाबांनी आधीच सुचविले होते आता न येथून सेवा धर्माते राहिला आमुते संबंध पुरेही ताबेदारी आता स्वतंत्र धंदा बरवा या परता पुढे मग अल्पकाल जाता दया भगवंता उपजली सुटली नोकरी पराधीनता आवडू लागली स्वतंत्रता भोजन वसती गृह व्यवस्था स्थापिली स्वसत्ता येथीच नाम ठेविले आनंदाश्रम त्यातची केले परिश्रम दिवसे दिवस वाढले नाम जाहला आराम चित्ताला पाहुनी ऐसी वार्ता घडली निष्ठा साईपदी वाढली ती मग दृढ भक्ती स्वरूपा चढली अनुभवे ठसली आढळता प्रत्ययाली साईंची वाणी श्रवणार्थिया जाहली कहाणी प्रेम वाढले साई चरणी अघटित करणी साईंची बोलणे अवघे प्रथम पुरुषी परिते नित्य दुजियाविषयी लक्ष ठेवणी देखणारासी अहर्निशी प्रत्यया पुढे जैसा अनुभव वाढले भक्ती प्रेम वैभव आणखी एक तयांचा अभिनव भक्तिभाव परिसावा असो एकदा एक दिवस नारायणरावांचे मित्रास जाहला एकाकी वृश्चिकदंश वेदना विवश भाऊ झाला लावावया दंशाचे जागी बाबांची उदी फार उपयोगी परिजाता शोधावया लागी लादेना मागी तेची स्नेहासी सोसवती न वेदना उदीचा काही शोध लागेना घेऊनी बाबांच्या छबीच्या दर्शना बाकिली करुणा बाबांना मग तेथेच त्या छबीचे तळी जळत्या उद्बत्तीची कोजळी होती पडलेली रक्षा ते स्थळी उदीच भाविली क्षणभरी घेऊनी त्यातील एक चिमटी दंश झाल्या जागी फासटी मुखे साई नाम मंत्र पुटपुटती भावने पोटी अनुभव ऐकता वाटेल नवल मोठे रक्षा चोळीता क्षणीच बोटे वेदना पळाल्या आलिया वाटे प्रेम दाटे उभयांसी ही तरी उद्बत्तीची विभूती व्यतीता प्रती लाविली होती परियुदी म्हणून मार्गीची माती ऐसीच अनुभूती प्रकटिते माती परित्येचा संसर्ग जयास झाले दुःखणे वा रोग तयाविण इतरांवरी प्रयोग करिताही उपयोग घडतसे एकदा एका भक्ताची दुहिता ग्रंथज्वरे घेरली ही वार्ता ग्रामांतराहुनी येता वचिता उद्भवली चिंता पितयास पिता वांद्रे शहरवासी मुलगी अन्य ग्रामी रहिवासी उदीचा संग्रह नाही पाशी निरोप नानांसी पाठविला करावी आपण बाबांची प्रार्थना दूर करावी माझी विवंचना म्हणून प्रार्थिले चांदोरकरांना उदी धाडांना प्रासादिका निरऊप घेऊन जाणार्यास नानाही भेटले मार्गास जात होते कल्याणास कुटुंबा समवेत ते समयी ठाणे शहरी स्टेशनापाशी निरोप पावला हा नानांसी उदी पाहता नाही हाताशी उचलिले मृत्तिकेसी मार्गीच्या
तेथेच उभे राहुनी रस्ता गाराणे घालुनी साई समर्था मागे वळूनी स्वस्त्रीचे माथा चिमुट तत्वता लाविली. येरीकडे जो तो भक्त निघाला मुलगी होती त्या गावी पातला तेथे तयास जो वृत्तांत कळला ऐकून सुखावला अत्यंत. मुलगीस 3 दिवस ज्वर आला होता अत्यंत प्रखर वेदना ही जाहली जर्जर कालची तिळभर आराम पाहू जाता तीच ती वेळा उदी जाणुनी मृत्तिकेच्या टिळा करुनी नाना ही जैसाई गाराणीला उतार पडला तेथुनी. असो त्या दुखण्याची ही कथा योग्य प्रसंगी सविस्तरता पुढे मागे येईल कथिता उदी पुरताच सुटका हा हेच प्रेमळ चांदोर कर असता जामनेरी मामलतदार साई निजभक्त कल्याण नैक तत्पर करीत चमत्कार तो परिसा उदीचा या महिमा अपार श्रोता होई जे श्रवण तत्पर कथितो दुजा तो चमत्कार आश्चर्य थोर वाटेल. आसन्न प्रसव ज्ञानांची दुहिता असह्य चालल्या प्रसूती व्यथा जामने राहून साई समर्था हाका सर्वथा मारिते. जामनेरीची ही स्थिती शिर्डीस कोणास ठावी नवती बाबा सर्वज्ञ सर्वगती काही न जगती अज्ञात त्या बाबांशी भक्तांची एकात्मता जाणून ज्ञानांचे येथील अवस्था समर्थ साई द्रवले चित्ता करीती तत्वता ते काय. उदी धाडावी आले जीवा एतुक्यात गोसावी रामगीर बुवा जाहला तयाच्या मनाचा उठावा आपुले गावा गमनार्थी गावतयाचा कानदेशी निघाला सर्व तयारी निशी पातला बाबांचे पायांपाशी दर्शनासी मशदी बाबा देहदारी असता आधी तयाचे पाया न पडता कोणीही कवण्याही कार्यानिमित्ता अनुज्ञान घेता जाईना. असो लग्न वा मौजी बंधन मंगलकार्य विधिविधान कार्यकारण वा प्रयोजन लागे अनुमोदन बाबांचे विनातयांचे पूर्ण अनुज्ञापन उदी प्रसाद आशीर्वचन होणार नाही कार्य निर्विघ्न भावना पूर्ण सकळांची. असो ऐशी त्या नागावीरित तदनुरोधे रामगीर येत पायांस बाबांचे लागत अनुज्ञा मागत निघावया. म्हणे बाबा खानदेशी येतो जाऊन या गावासी द्या की उदी आशीर्वाद मजसी अनुज्ञा दासासी निघावया. जयास बाबा प्रेम भावा बाहती बापूगीर या नावा म्हणती जाईल कुशाल तू गावा मार्गी विसावा घे थोडा. आधी जाई जामनेरा उतर तेथे नानांच्या घरा घेऊनी तयांच्या समाचारा मग तू पुढारा मार्ग धरी. म्हणती माधवराव देशपांड्यांप्रती उतरून दे कागदावरती श्यामाती अडकराची आरती गोसाव्या हाती नानांते. मग गोसाव्या उदी देती आणिक थोडी पुडीत बांधिती पुडी देऊन त्याचे हाती बाबा पाठविती नानांच. वदती ही पुडी आणि ही आरती नेऊनी देई नानांप्रती पुसनी क्षेम कुशल स्थिती निगे पुढती निज गावा. जैसी राम जनार्दन कृती आरती ज्ञानराजा ही आरती तैसीच आरती साई बाबा निश्चिती समान स्थिती उभयांची. रामा जनार्दन भक्त माधव अडकर साई पदांकित रचना प्रसाद पूर्ण अत्यंत भजन तद्रहित अपूर्ण. असो ही बाबांची आवडती श्रोता परिसिजे साध्यंत आरती उदी समवेत बाबाजी पाठविती पुढे फलश्रुती दिसेल. आरती आरती साई बाबा सौख्यदातारा जीवा चरण जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती जाळूनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जवना दावी निज डोळा श्रीरंग आरती. जयामणी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया गणात ऐसी तुझी ही माव आरती. तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तथा तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती. कलयुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण जाहला से स्वामी दत्त दिगंबर आरती. 8 दिवसा दूर गुरुवारी भक्त करीती वारी प्रभुपद पहावया भवभय निवारी आरती.
माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा, मागणे हेची आता, तुम्हा देवादिदेवा आरती. इच्छित दीन चातक, निर्मळ तोय निजसुख, पाजावे माधवा या, सांभाळ आपुली ही भाक आरती. गोसावी वदे बाबां लागून, मजपाशी अवघे रुपये 2, इतुकेन केवी मी पोचेन, बाबा जाऊन जामनेरी. बाबावरती तू स्वस्थ जाई, लागेल तुझी सर्व सोयी, विश्वास ठेवून साईंचे पायी, निघाले गोसावी जावया. आज्ञा बंधुनी बापूगीर, घेऊनी ऐसा बाबांचा विचार, दुई प्रसाद पाहुनी सत्वर, कार्य तत्पर निघाला. जामनेरास जैसा आता, नवता तेव्हा अग्निरथाचा रस्ता, नवती प्रवासाची सुलभता, उपजली चिंता गोसाव्या. बैसून या अग्निरथात प्रवासी उतरले जळगावात, तेथून पुढील मार्ग समस्त, जावे लागत पादचारी. 1 रुपया 14 आणे, भरले अग्निरथांचे देणे, उरले अवघे चवलीचे नाणे, कैसेनी जाणे पुढारा. ऐसा गोसावी चिंतातुर, असता जळगाव स्टेशनावर, तिकट देऊनी पडे जो बाहेर, शिपाई दूर देखिला. शिपाई आधीच शोधावर, येऊन या उतारू समोर, उसे शिर्डीचा बापूगिर, तो कोण साचार कथा हो. ते त्या शिपायाचे पुसणे, जाणून केवळ आपुल्या कारणे, गोसावी पुढे होऊनी म्हणे, मीच तो म्हणणे काय की. तो म्हणे मज तुम्हा लागुनी पाठवलीसे, चांदोरकरांनी चला सत्वर, तांग्यात बैसुनी, राहिले पाहुनी मार्ग तुमचा. बुवास अत्यंत आनंद झाला, नानास शिर्डीहून निरोप गेला, तरीचा वेळेवर तांगा आला, घोरची चुकला हा मोठा. शिपाई दिसला मोठा चतुर, दाढी मिशा कल्लेदार, नीटनेटसा ल्यालेला इजार, तांगाही सुंदर देखिला. जैसा तांगा तैसेच घोडे, ते काय होते भाड्याचे थोडे, निगती इतर तांग्यांचे पुढे, उत्साह ओढे कार्याचा. भरता 12 घटकानिशी, सुटला तांगा जो वेगेसी, थांबविला तो पहाटेसी, ओढिया पाशी वाटेत. तव तो तांगेवाला सोडी, पाणी पाजावया आपुली गोडी, म्हणे आताच येतो तातडी, करू सुख परवडी फराळ. पाणी घेऊन येतो थोडे, खाऊ आपण आंबे पेढे, आणिक गुळ पापडीचे तुकडे, जपुनी घोडे निघू मग, चुंपुनी घोडे निघू मग. दाढी पेहराव मुसलमानी, परीसुनी ऐतैसी तयाची, वाणी होय साशंकित, रामगिरमणी फराळ हा कोणी करावा. म्हणोनी तयासी विचारी जात, म्हणे तू काय झालासी शंकित, मी हिंदू गरवाल क्षत्रिय पुत, असे मी रजपुत जातीचा. फराळही ना देती, तुझिया लागी मदसंगती, शंकू नको यत्किंचित निश्चिती, स्वस्तचित्ती सेवी हा. ऐसा जेव्हा विश्वास पटला, मग त्या दोघांनी फराळ केला, तांगेवाल्याने तांगा जोडिला, प्रवास संपला अरुणोदयी. तांगा प्रवेशता गावाभितरी, दिसू लागली नानांची कचेरी, घोडेही विसावले क्षणभरी, सुखावे अंतरी रामगीर. भुवांस दाटली लघुशंका, बसाया गेले बाजूस एका, पूर्वस्थळी परतती जो का, आश्चर्य देखा वर्तले. नाही तांगा नाही घोडी, दिसेना तांगे वाला गडी, कोणी तेथे न दिसे ते घडी, जागा उघडी देखिली. रामगिरमणी विचारी, चमत्कार हा काय तरी, जाणोनिया मज ते तवरी, इतक्यात दुरी कोठे गेला. बबुआ जाऊनी कचेरी आत, नानांची भेट घ्यावया उत्कंठित, असती निजगृही हे कळता वृत्त, जावया तै प्रवृत्त झाला. बुवा वाटेने पुसत चालला, सहज नानांचा पत्ता लागला, ओटीवर जो जाऊन बैसला, आत बोलाविला नानाही. परस्परांची भेट झाली, उदी आरती बाहेर काढिली, नानांच्या सन्मुख ठेविली, वार्ता निवेदिली संपूर्ण. नवलही जवळ उदी आली, मुलगीत नानांची त्याच काली, प्रसूत्यर्थ होई ती अडली, जाहलेली अतिकष्टी. व्हावया ते संकट निरसन, मांडिले होते नवचंडी वाहवना, पाहुनी सप्तशती पाठपठण, विस्मयापन्न गोसावी.
जैसे शुद्धार्था अकल्पित ताटव्यावे पक्वान्न पुरित किंवा स्तुषित चकोरा मुख अमृत तैसे तव होत नानाला हाक मारली कुटुंबाला उदी दिदली पाजावयाला स्वय आरती म्हणावयाला आरंभ केला नानांनी वेळ क्षणभर गेला न गेला बाहेर आतून निरोपाला ओटास लाविता उदीचा प्याला राम पुढला मुलगीसा तात्काळ क्लेश निर्मुक्त झाली मुलगी निर्विघ्न प्रसूती पावली सुखाने हाती पायी सुटली काळजी पिटली सर्वांची तांगेवाला कुठे गेला तेथेही मज नाही आढळला रामगिर पुसे नानाला तांगा धाडिला तो कुठे नाना वदती म्यान दाडिला तांगा कुठला तावा न मजला तुम्ही येता हे ठावे कुणाला तांगा कशाला धाडीन मी मगदबुवाने तांग्याची कथा अमूल्लाग्र कथिली समजता विस्मय दाटला नानांचे चित्ता पाहुणी वत्सलता बाबांची कुठला तांगा कुठला शिपाई नटनाटकी ही माऊली साई संकटसमयी धावत येई भावा पायी भक्तांच्या असो आता कथानुसंधान पुढे चालवू पूर्वील कथन पुढे काही कलांतरे करुणा बाबाही निर्वाण पावले सन 1918 विजयादशमी सण दसरा पाहोनी बाबांनी हा शुभ दिन बरा केला धरार्पण निजदेह मग पुढे जाहली समाधी नारायणराव तया आधी बाबा देहदारी तदी दर्शन साधी 2 वेळा समाधीस झाले 3 संवत्सर दर्शनेच्छा जरी बलवत्तर परी येता येईना योग्य अवसर तेणे अधीर जाहले समाधी मागे वर्ष भरले नारायणराव व्याधींनी पिडिले औषधोपचार सर्व सरले उपाय हरले लौकिकी गेले जरी व्याधीने गांजून रात्रंदिन बाबांचे ध्यान गुरुरायांचं कैचे मरण तिथले दर्शन नारायणा एके रात्री पडले स्वप्न साई एका भुयारा मधुन नारायणरावान पाशी येऊन देती आश्वासन तयांते काळजी नाही काही न धरी मनी उतार पडेल उद्यापासून एका आठवडा संपता क्षणी बसशील उठुनी तू स्वये असो मग 8 दिवस लोटले अक्षरे अक्षर प्रत्यंतर आले नारायणराव उठून बैसले अंतरी झाले अनिवार ऐसेच काही जाता दिवस आले नारायणराव शिर्डीस समाधीचे दर्शनास तेव्हा या अनुभवास कथी येले देहधारी म्हणून जीत समाधिस्थ जेते काय मृत साई जनन मरणातीत सदा अनुस्थित स्थिरचरी वन्नी जैसा काष्टी गुप्त दिसेना परी तंदंत हरिता घर्षण प्रयोगे होई प्रदीप्त तैसाच भक्तार्थ हा साई एकदा जो प्रेमे देखिला तयाचा आजन्म अंकित झाला केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला तयाच्या हाकेला ओ देई न लगे तयासी स्थळवा काळ उभा निरंतर सर्व काळ कैसी गोठून दाबिल कळ करणी अकळ तयाची ऐसी काही करील रचना मनात येतील कुतर्क नाना तो कृष्टी ठेविता चरणा ज्ञानधारणा वाढेल ऐसे झालिया एकाग्रमन घडेल अत्यंत साई चिंतन हेच हा साई घेई करवून कार्यही निर्विघ्न पार पडे व्यवहार न लगे सोडावयास सुटेल आप हव्यास ऐसा हा मना लाविता अभ्यास कार्यही अप्रयास घडेल कर्मभूमीस आलासे देह कर्मे घडतील निसंदेह स्त्रीपुत्र वित्त आणि गेह यथेच्छ परिग्रह होवा होणार ते होऊ द्या यथेष्ट सद्गुरुचिंतन आपुले अभिष्ट संकल्प विकल्प होतील नष्ट संचित अनिष्ट टळेल पाहुनिया भक्तभाव कैसे साई महानुभाव दावित भक्तांच एक एक अनुभव वाढवित वैभव भक्तीचे वाटेल तैसा वेश घेती मानेल ते प्रकट होती भक्त कल्याणार्थ कुठेही फिरती शिष्य भावार्थी पाहिजे ये अर्थींची आणिक कथा श्रोता परिसिजे सादर चित्ता संत आपुल्या भक्तांकरिता कैसे श्रमतात हर्निश खोलून या कानांची कवाडे हृदय मंदिर करा की उघडे रघु रिगू द्या ईस आतुलीकडे
भवभय साकडे वारील हे जे सांप्रत सरले प्रसिद्ध शार्मण्य देशी यांशी युद्ध लष्कर करू लागे सिद्ध शत्रू विरुद्ध संग्राम आंग्लभौम राज्याधिकारी या भरतभूमीच्या भीतरी लष्कर भरती शहरो शहरी होते करीत चोहीकडे. सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली. ठाणे जिल्ह्यास नेमणूक झाली. कथा वर्तली नवलपरी. अप्पासाहेब कुलकर्णी नाव जडला साई चरणी भाव. हा तरी एक साईंचा प्रभाव लीला थाव तयांची. तया ते बहुता वर्षापूर्वी बाळासाहेब बाट्यान करवी प्राप्त झाली बाबांची छबी होती लावली पूजेस. काया वाचा मने करून प्राप्त गंधाक्षता पुष्प घालून नित्यनेमे छबीचे पूजन नैवेद्य समर्पण करीता. सरेल केव्हा कर्मभोग होईल केव्हा मना जोग. साई प्रत्यक्ष दर्शन योग आप्पांच हृदरोग लागला. साई बाबांच्या छबीचे दर्शन तेही प्रत्यक्ष दर्शना समान. भाव मात्र असावा पूर्ण वेळेवर खुण पावाल. केवळ छबीचे दर्शन होता प्रत्यक्ष दर्शनाची त्या समजता. ये विषयींची अन्वर्थता शोता सादरता परिसिजे. एकदा बाळा बुवा सुतार मुंबापुरस्थ भजनकार अर्वाचीन तुकाराम नामधर. गेले शिर्डीस दर्शना हीच तयांची प्रथम भेट. पूर्वी कधीही नसता गाठ होताच उभयताच दृष्टादृष्ट. साई ते तो स्पष्ट त्या बदले. 4 वर्षापासून पाहे मजला याची ओळख आहे. बाळाबुवा विस्मित होये ऐसे काहे वदतात. बाबांनी नाही शिर्डी सोडली मीही डोळा आधीच देखिली. त्यामज 4 वर्षा पहिली ओळख पडली हे कैसे. ऐसा विचार करिता करिता 4ची 20 वर्षांमागील वार्ता. छबी एकदा बाबांची नमिता आठवली चित्ताबुवांच्या. मग त्या बोलाची अन्वर्थता बाळाबुवास पटली तत्वता. म्हणती पहा संतांची व्यापकता भक्तवत्सलता ही त्यांची. मी तो केवळ छबी नमिली प्रत्यक्ष मूर्ती आजची पाहिली. बाबांनी परी ओळख धरली मी ती हरविली कधीच. हरविली म्हणणे हेही ना सार्थ की तात्काळ कळेना बोलाचा अर्थ. छबी नमनी होक हा पदार्थ जाणाया समर्थ नव्हतो मी. माझी ओळख बाबांच ठावी माझ्याही तो नवती गावी. संतांनी जय आठवण द्यावी तेव्हाच पडावी ठाई ती. निर्मला रसा निर्मल उदक तैबिंबाचे प्रतिबिंब देख. छबी देही प्रतिबिंब एक शुद्ध प्रतिकबिंबाचे. म्हणून संतांच्या छबीचे दर्शन आहे प्रत्यक्ष दर्शना समान. सर्वदर्शी संतांची जाण तीचही शिकवण सर्वांते. असो आता पूर्वील कथा परिसावया सावधानता. असावी श्रोतयांचे चित्ता अनुसंधानता राखावी. वास्तव्य आप्पांचे ठाणे शहरी आली भिवंडीची कामगिरी. 8 दिवसा येईन माघारी पडले बाहेरी सांगून. दिवस 2ची गेलियावरी घडयले अपूर्व पहा माघारी. पातला एक फकीरदारी तयांचे घरी टाण्यास. होता तयांची दृष्टा अदृष्ट साईंच सर्वांस वाटले स्पष्ट. छबीचे साम्य शिकांत रूपरेखेत संपूर्ण. कुटुंब आणि मुळे बाळे फकीरातकडे सर्वांचे डोळे. विस्मयापन्न झाले सगळे बाबाच आले वाटले. पूर्वी न कोणास प्रत्यक्ष दर्शन परी छबीच्या सादृश्यावरून. हेच ते बाबा ऐसे जाणून जिज्ञासा संपन्न झाले. साई शिर्डीचे तेच की आपण अवघी फकीरास केला प्रश्न. तया तो फकीर करी जे निवेदन श्रोती सावधान परिसिजे. साई स्वय मी नवे साचा परी मी बंदा आज्ञांकित त्यांचा. समाचारार्थ मुलाबाळांच्या आलोसे त्यांच्या आज्ञेने. पुढे तो मागू लागता दक्षिणा. मुलांची माता करी संभावना. 1 रुपया देई तत्क्षणा. उदी प्रदाना तोही करी. देई साई बाबांची विभूती. पुढीत बांधून बाई प्रती म्हणे ठेवी त्या छबीचे संगती. सौख्य प्राप्ती होईल ऐसा संपादुनी निज कार्यार्थ. साई असेल मार्गलक्षित
ऐसे म्हणून निरोप घेत जाळला मार्गस्थ फकीर. मग तो तेथूनिया जो निघाला आलिया मार्गे चालून गेला. येरीकडे जो वृत्तांत घडला अपूर्व लीला साईंची. आप्पासाहेब भिंडीस गेले पुढे न जाता मागे परतले. घोडे तांग्यांचे आजारी झाले गमन राहिले पुढारा. ते मग दुपारी ठाण्यास आले वृत्त सर्व चाललेले कळले. आप्पासाहेब मुनी चुरचुरले की ते अंतरले दर्शना. अवघी रुपयाच दक्षिणा दिदली तेणे मनाला लज्जा वाटली. मी असतो तर दहांचे खाली नसतीच झाली बोलवणी. ऐसे बाप आप्पासाहेब वदले चित्तास किंचित खिन्नत्व वाटले. फकीर मशिदीत सापडतील वाटले शोधार्थ निघाले उपवासी. मशीद तकिया ठिकठिकाणी जेथे जेथे उतरती कोणी स्थाने समस्त शोधली अप्पांनी. फकीरा लागुनी ते दवा शोध करिता थकले फकीर कोठेही तो ना ढळे. मग ते भुकेले जाऊ जेवले निराश झाले ते दवा. परितयास नाही टावे रित्या पोटी न शोधा निघावे. आधी निजात्मास संतुष्टावे पाठी उठावे शोधार्थ. ये अर्थाची बाबांची कथा दाविलया निजतत्वाची यथार्थता. किमर्थ येते तिची द्विरुक्तता अध्याय तो श्रोता अवगत. गुरु गरिमा नामे एक गत्ताध्यायी कथा सुरेख. तेतस्वमुखे निजगुरुची भाक वर्णिली कारुणिक श्री साईंनी. तेच सत्य अनुभवाले अप्पा जेव्हा जेवून निघाले. सवे सनेही चित्रे घेतले सहज चालले फिरावया. असो मा काही मार्गक्रमिता अनुलक्षण आपणांकरिता देखिले येता. एका गृहस्था अतिसत्वरता ते स्थळी. येऊनी उभे राहता जवळी आप्पासाहेब हळूच न्याहाळी. हेच आले असतील सकाळी वाटले ते वेळी तयांस. आधी जया ते शोधित होतो हाची गमे मज फकीर की तो. अनघाग्र छबीशी जुळतो विस्मय होतो बुद्धीसा. ऐसे अप्पा तर्किती अंतरी तोच तो फकीर हात पसरी. ठेविती 1 रुपया करी अप्पा ते अवसरी तयाचे. आणिक मागता आणिक एक दिदला तयावरी तिसरा देख. तरी तो फकीर मागे आणिक नवल कौतुक पुढेचा. चित्रांपासी होते 3 तेही अप्पा घेती मागून. देती तया फकीरा लागून तरी तो राही न मागता. आप्पासाहेब वदती तयास आणि कधी देईन येता घरास. बरे म्हणून घराकडेस तिघे ते समयास परतले. घरी येताच आणि कतीन हाती दिदले रुपये काढून. झाले 9 तरी अजून फकीर समाधान पावेना. पुढे अधिक दक्षिणा मागता आप्पासाहेब वदती तत्वता. बंदी दहांची नोटची आता बाकी राहता राहिली. सुट्टे रुपये सर्व पसरले नाही दुसरे काही उरले. नोट देईसना फकीर बोले तैसेही केले अप्पांनी. नोट जवळ ती हाती लागे 9 देऊनी टाकी मागे. फकीर मग तो आलिया मार्गे गेला अतिवेगे परतोनी. पाहता या कथेचे सार जया भक्ताचे जैसे उद्गार तैसे ते पूर्ण करवून घेणार. विद्रहे साचार साईंचे पाहुनी श्रोत्यांची श्रवणोत्सुकता येत आरतींची आणिक वार्ता. स्मरली जी मज्ज प्रसंगोपातता अति सादरता परिसावी. आहेत एक भक्त भाविक नामे हरिभाऊ कर्णिक. डहाणू ग्रामीणचे स्थायिक अनन्य पायिक स्थायींचे. सन 1917 पाहुणी गुरुपौर्णिमा पवित्रा. गुरुवाले शिर्डीची यात्रा त्या अल्पचरित्रा सांगतो. यथाविधी पूजा झाली दक्षिणा वस्त्रे अर्पण केली. आज्ञा घेऊन उतरता खाली कल्पना आली मनास. वाटले आणि 1 रुपया वरती जाऊन बाबांस द्यावा. तोच तो विचार लागला त्या गावा. रुपया ठेवावा तैसाच ज्या गृहस्थे आज्ञा देवविली. त्यानेच वरून खूण केली. आता एकदा आज्ञा झाली पुढील पावली मार्गक्रमा. विश्वास ठेवून या संकेती कर्णिक तैसेच पुढे निगती. उतरते झाले नाशिकावरती मित्र समवेती मार्गात.
काळ्या रामाचे देऊळात कर्णिक जाता दर्शनार्थ नरसिंह महाराज संत दर्शन अवचित झाले भक्त परिवार सता भोवती महाराज अकस्मात उठती कर्णिकांस मणिबंदी धरती रुपया म्हणती दे माझा कर्णिक मणी जाहले विस्मित रुपया मोठ्या आनंदे देता कैसा साई मनोदत्त रुपया स्वीकारित वाटले साई स्वीकारित हेही न साच द्यानी मनीही नसता तसाच खेचून बलात्कारे ते मागत तैसीच ही मात जाहली मन हे संकल्प विकल्पात्मक तरंगावर तरंग अनेक सत्कृत दर्शनी व्हावी एक प्रसंगी आणिक कल्पना आरंभी चित्ती उठे जी लहरी मात्र ती सद्वृत्ती असावी बरी होईल तेचाच परिपोष जरी कल्याणकारी ती एक तेचेच अनुसंधान दृढाभ्यसन निदिध्यासन होऊन द्यावे मना विस्मरण राखावे वचन प्रयत्ने अप्पासाहेब बोलून गेले पुढे मागे असते विसरले बोल उठताच पुरवून घेतले नवल दर्शविले भक्तीचे नाही तरी त्या फकीरापाशी नोटी समवेत 19 असता 9च का दिदले अप्पांशी होती असोसी 10ंचीच जयास बाबांचा लागला कर तो हा 9 पुतळ्यांचा हार नवविध भक्ती प्रेम निकर स्मरण प्रकार बाबांचा देह विसर्जन कथा ऐकता स्वय बाबा निजदेह त्यागिता कळून येईल अभिनव दानता नवदान देता ते समयी दिदला काया वाचा मने एकची रुपया कुटुंबाने स्वीकारिला अतिसंतुष्टपणे अधिक मागणे नव्हते तै परी ते निज कुटुंबाचे देणे अप्पांचे मनास वाटले उणे मी असतो तर देतो 10 गुणे फकीरा कारणे तेव्हाच ऐसे अप्पा जय वाचा दत्त 10 रुपये देताओ म्हणता ते संपूर्ण न देता वचन निर्मुक्त होतील ऋणमुक्त कैसे ते फकीर नवता हा इतरांपरी हा काय कोणी कोता भिकारी काही पडता जयाचे करी जाईल माघारी परतोन झाले नवते दिवसगता बोलल्याच निशी मागुता येता परी ते कोणी फकीर अपरिचिता म्हणून साशंकित अप्पा तै आरंभी मागणे करते वेळी 6 रुपये होते जवळी परी ती रक्कम हाता वेगळी तदर्थ केली न त्यांनी असो अप्पांवरी प्रेम नसते फकीर वेशे बाबा का येते जरी दक्षिणेचे मिशन करीते कथेस येते रस कैसे अप्पासाहेब केवळ निमित्त तुम्हा आम्हा एकची गत जरी आरंभी गोड हेत प्रसंगी अवचित प्रसंगासम आपण सर्व वाग्दानी तत्पर दानकाळी शंका फार जीव होईल खालीवर निश्चितता तर दुर्लभ तथापि हित आणि मित बोला ऐसेच जो जाग वागेल खरे करून दावील बोल एकादाच लाल हरीचा असो जो भक्त अनन्य भाविक जो जे अर्थी कामुक असो ऐक वा आमुष्मिक साई फलदायक समर्थ जरी हे अप्पा साहेब हुशार आंग्ल विद्या विभूषित सुचतुर आरंभी 40 टिकल्याच पगार ते तसे सरकार तयांचे ते पुढे ही छबी लादता हळूहळू वाढू लागता 40ांच्या बहुगुणे वरता पगार आता झालांचे एकाचिया 10 गुणे देता 10 गुणे अधिकार 10 गुणे सत्ता हा तो अनुभव होता सकळान देखता बाबांचा शिवाय परमार्थाची दृष्टी वाढीस लागे निष्ठेच्या पोटी ही काय आहे सामान्य गोटी विचित्र हातोटी बाबांची पुढे अप्पासाहेब मागती फकीराने दिलेली विभूती पाहू जाता ती पुढी होती प्रेमे पाहती उघडून उदी समवेत पुष्पे अक्षता पुढी माझी निघाली सत्तत्वता ताईत बनवून अतिपूज्यता बांधली निजहस्ता माझारी पुढे बाबांचे दर्शन घेता स्वय बाबांनी जो दिदला होता तो केसही अति प्रेमळता घातला ताईता माझारी काय बाबांच्या उदीचे महिमान उदी शंकराचेही विभूषण भावे भाळी करी जोश्चर्चन विघ्न निरसन तात्काळ करुणी मुखमार्जन स्नान करी जो नित्य उदी विलेपन चरण तीर्थ समवेत पान पुण्य पावन होईल तो
शिवाय या उदीचा विशेष सेविता होईल पूर्णायुष होईल पातक निरसन अशेष सुखसंतोष सर्वदा. ऐसे या गोड कथामृताचे पारणे साईने केले अप्पा कारणे. तेता पुन्हा गुंतक पाहुणे यथेष्ट जेवणे पंक्तीस पाहुणे अथवा घरधनी उभयांसी एकची मेजवानी. प्रपंच नाही रसास्वादनी स्वानंद भोजनी वा तृप्त. हेमाड साई चरणी शरण पुरे आता हे इतुकेच श्रवण. पुढे येईल होवाध्यायी होईल कथन याहुनी महिमान उदीचे. उदी चर्चन साई दर्शन हड्डावरण निर्मूल निरसन. नारू निवारण ग्रंथी ज्वर हरण अन अवधान पूर्ण परिसावे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ चरिते. उदी प्रभावो नाम त्रयस्त्रिंशतमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.